नमस्कार शेतकरी भावांनो, महाराष्ट्र राज्यातील शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्याक महासंघ या दोन्ही संघटनेच्या ज्या संयुक्त संघटना आहेत 26 या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी मी सर्व पत्रकार भावांच्या साक्षीने तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे की भारत देशामध्ये निवडणुका लोकसभेच्या निवडणुका 19व्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे आणि या लोकसभेमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे, शेतकऱ्यांच्या बाजूला राहणारे, देशामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना समूळ उठून टाकण्यासाठी आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे। आणि ते मतदान करताना आपल्याला आपल्या सहकारी आणि संस्था व त्या दुधाच्या असतील, कांद्याच्या असतील, बाजार समिती असतील किंवा साखर कारखाने असतील त्या ठिकाणी शेतकऱ्यांची FRP थकीत आहे। आज राज्यामध्ये 23-24च्या हंगामामध्ये साखर आयुक्तालयाला 950 लाख मेट्रिक टन एवढंच ऊसाचं गाळप होईल असा अंदाज होता, परंतु यावेळेचा देखील त्यांचा अंदाज फसलेला आहे। 150 लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप गेलेला आहे। गेल्या 5 वर्षातला जर हिशोब काढला तर सातत्याने ही साखर कारखाना आयुक्तालय ही शेतकऱ्यांची आणि सरकारची दिशाभूल करत आहे आणि शेतकऱ्यांना लुटीचं साम्राज्य हे साखर आयुक्तालयामध्ये अडकलेलं आहे। त्याचप्रमाणे दुधाच्या संदर्भात देखील असाच विषय आहे। त्याचप्रमाणे बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक असतील किंवा इतर सर्व कापूस, कॉटन, सोयाबीन, हळद उत्पादक शेतकरी असतील यांना लुटल्याचं कारस्थान त्या बाजार समित्यामध्ये आहे। आणि सहकारी साखर कारखानदारी आत्तापर्यंत ज्यांनी आणली आणि ज्यांच्या अनुयायांनी ती मातीत घातली, या साखर कारखानदारी बंद पाडले आणि ते पुन्हा खाजगी स्वरूपात विकत घेणाऱ्यांची संख्या आज लुटारूंच्या बाजूने आहे। ते भ्रष्टाचारी आहेत। भारताच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत। हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लोक एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्यासाठी लढणारे जे सैनिक आहेत लोकसभेत पाठवण्यासाठी, त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे। माझी सर्व शेतकरी भावांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराला थारा द्यायचा नाही। ज्यांनी कांद्याचे भाव पाडले त्यांना मतदान करायचं नाही। ज्यांनी डिझेल पेट्रोलचे भाव वाढवले, शेतकरी रस्त्यावर त्यांना मतदान करायचं नाही। गॅस सिलेंडरचे भाव कुठे होते, कुठे गेले, मात्र ऊसाच्या दराचे किंवा कापूस असेल किंवा शेतमालाचे, दुधाचे भाव हे आज 50 ते 40 रुपयाच्या पुढे जायला पाहिजे होते, ते 20 रुपयापर्यंत खाली आणले गेले। ह्या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना मतदान करायचं का? मग तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो, मतदान करताना जागे राहा आणि भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्यासाठी मग ते अजित पवार असतील, शिंदेसाहेब असतील किंवा आणि कुणी असतील, या सर्वांच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी आपल्याला जंग पछडावे लागेल। आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल आणि शेतकऱ्यांचं एक चांगलं विचार करणारं शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यावे लागतील। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये, गंगापूर आणि इतर ठिकाणी जे गेल्या 10-15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे पाण्यासाठी, 102 गावांनी त्या ठिकाणी 13 तारखेच्या मतदानावर भ्रष्टाचार त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्याच्या संदर्भात निर्णय घेतला। मी त्यांना विनंती केली